नमस्कार मित्रांनो, आपल्या कथा आणि व्यथा या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज सुद्धा एक सुंदर अशी कथा तुमच्यासाठी घेऊन आलोय। कथेचं नाव आहे कर्तव्य। ऐका तर मग, कर्तव्य। आज बऱ्याच दिवसांनंतर सरिता आणि सुरेश घराबाहेर पडले होते। कारणही तसेच होते, आज त्यांच्या लग्नाचा 30वा वाढदिवस होता। सकाळी सकाळी सूरज व प्रणिताने दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या। अहो, मी काय म्हणते, सरिता सुरेशला म्हणाली, आपल्या सूरजला बायको चांगली मिळाली हो की नाही हो? मला सारखी काळजी वाटायची हो त्याची। एकुलता एक आपला मुलगा चांगला शिकला, चांगल्या नोकरीला लागला, पण आता त्याला बायको कशी मिळते हीच काळजी असायची। पण प्रणिता खरंच चांगली पोरगी आहे, चांगल्या संस्कारात वाढले। ती बघा आपल्या सूरजचा संसार सुखाचा करेल। गप्पा मारत मारत ते आपल्या सोसायटीतल्या पार्कमध्ये आले आणि एका सिमेंटच्या बाकावर बसले। सरे, काळ कसा गेला ते कळलंच नाही। तू आज तुझ्या सुनेचं एवढं कौतुक करतेस, ऐकून बरं वाटलं। पण आपलं लग्न झालं तो काळ आठवतो का? तुझी आणि माझ्या आईची रोज भांडणं व्हायची, दोघींचे विचार जुळतच नव्हते। मला तर खूप टेन्शन यायची। तुमच्या दोघींच्या स्वभावात पण खूप फरक। तू सडेतोड सरळ बोलणारी, तर आई कधी सरळ सांगायचीच नाही। टोमणे मारणे हे तर तिच्या स्वभावातच। मला लहानपणापासून याची सवय, कधी काय वाटलेच नाही। आईच्या प्रेमापोटी या तिच्या वागण्याकडे कधी लक्षच दिले नाही। पण आपलं लग्न झालं आणि तिचा हा स्वभाव तुला कायमचा खटकत राहिला। तुम्हा दोघीत कायम धुसफूस असायची हो ना? आणि आमच्या भांडणात तुमचं मात्र सँडविच व्हायचं। असं म्हणत सरिता हसू लागली। तुला आता हसायला येतंय, पण त्यावेळी माझी काय अवस्था होत होती तुला नाही माहीत। कधी कधी असे वाटायचे कुठेतरी जाऊन जीवच द्यावा। सुरेश असं म्हणताच सरिता पटकन बोलली, अहो काय बोलताय, आणि आता कशाला तो विषय काढताय? पण तरीही तुम्ही आम्हा दोघींनाही चांगलं सांभाळून घेतलत की, आणि मीही जरा आडमुठच होते। 18व संपण्या अगोदरच संसार सुरू झाला, सामाजिक ज्ञान पण कमीच होतं। कधी कधी तर आमच्या भांडणाला कंटाळून तुम्ही तर पिऊनच यायचा आणि मस्त झोपून जायचा। खूप राग येत असेल ना त्यावेळी माझा? राग येणारच ना, किती टोकाची भांडणं होत होती आपली। त्यावेळी कुणाला काय बोलावे आणि कुणाची समजूत काढावी कळतच नसायचे, म्हणून तर पिऊन येत होतो। पण कधीतरी असे घडायचे। मान हलवत सुरेश बोलला, आणि तरीही तुम्ही माझ्यासोबत खूप प्रामाणिक संसार केलात। आज 30 वर्षे झालीत, कधी मनात दुसऱ्या कुणाचा विचार नाही का हो आला? सरिताने विचारले। नाही ग, प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले वाईट गुण असतातच ना। फक्त एखाद्याचे वाईट गुण बघून कसं चालेल? चांगल्या गुणांकडेही बघावं लागतं हो का? मग माझ्यात असे कोणते चांगले गुण आहेत ते तरी सांगा, सरिताने विचारले। खरंच सांगू? सुरेशने असे विचारताच सरिता लाजून म्हणाली, सांगा की। तुझा सगळ्यात भारी गुण म्हणजे तू झाले गेले पटकन विसरून जातेस। घरात तिसरं कोणी आले तर त्याला कळायचं पण नाही की आपल्या घरात भांडणं झाले। राग मनात न धरता परत नॉर्मल वागायचीस। पण आपले नाते, आपले पती पत्नीचे नाते आणखी घट्ट झाले ते एका टर्निंग पॉइंटमुळे। सुरेश असे म्हणताच सरिता दचकली, टर्निंग पॉइंट? आणि तो कोणता? ऐक तर, आजपर्यंत कधी तुला बोललो नव्हतो, पण आज सांगतो। आमच्या ऑफिसची एकदा ऑफिशियल ट्रेनिंग ट्रिप महाबळेश्वरला गेली होती। त्यात लेडीज पण होत्या। ट्रेनिंग संपल्यावर संध्याकाळी एक पार्टी ठेवली होती। खाणं पिणं सर्व काही भरपूर होते। त्या धुंदीतच एक ऑफिशियल लेडीज सहकारी स्त्री नको एवढी जवळीक निर्माण झाली होती त्या स्त्रीसोबत। काय
असे म्हणत सरिता दचकली. अगं पुढे तर ऐक, असे म्हणत सुरेश सांगू लागला. त्या रात्री काही चुकीचं घडणार एवढ्यात तुझी आठवण झाली आणि तू माझ्या संसारासाठी केलेला त्याग आठवला आणि मी तो प्रसंग टाळला. म्हणजे मी असा काय त्याग केलता? सरिताने विचारले. तुला आठवते, आईला पॅरालिसचा अटॅक आला होता. त्यावेळी आपली परिस्थिती बेताचीच होती. पैशांची खूपच अडचण होती. आई हॉस्पिटलमध्ये होती. त्यावेळी तू तुझे मंगळसूत्र माझ्या हातात दिलेस आणि म्हणालीस, हे बँकेत गहाण ठेवा आणि पैसे काढा आणि जास्त काळजी करू नका, होईल सर्व काही व्यवस्थित. त्यानंतर आई घरी आली. तिला नीट उठता बसता सुद्धा येत नव्हते. पण तू 3 महिने अगदी सख्या मुलीपेक्षाही खूप सेवा केलीस. कोणताही राग मनात न धरता तू राबलीस. आई बरी झाली ती तुझ्याच सेवेमुळे. तुझ्यामुळेच तुझ्याविषयी मला खूप आत्मीयता निर्माण झाली आणि आपले नाते आणखी घट्ट झाले. तुझ्यावरच्या प्रेमाने तो प्रसंग मी टाळू शकलो आणि आपला संसारच सुखाचा झाला. खूपच छुपे रुस्तुम निघालात की, एवढी मोठी गोष्ट आणि आज सांगताय? सरिताने आश्चर्याने विचारले. हे सांगण्याची कधी वेळच आली नाही. त्यानंतर आईचा स्वभावही बदलला आणि ती किमान 8 वर्ष जगली. ती तुझ्यामुळेच. तुझ्यासारखी समजूतदार पत्नी मिळाली हे माझं भाग्यच. हे बोलताना सुरेशच्या डोळ्यात पाणी जमलं होतं. तो जे काही सांगतोय ते अगदी मनापासून सांगत होता हे समजायला सरिताला वेळ नाही लागला. अहो, त्यात काय एवढं? मी तर माझे कर्तव्य पार पाडत होते आणि माणुसकी म्हणून ते मला करणे गरजेचे होते. सरिता असं म्हणतात सुरेश म्हणाला, पण त्यावेळीही तूही तिला घालून पाडून बोलू शकली असतीस. काहीतरीच तुमचं. अहो, कितीही झाले तरी त्या आपल्याच होत्या ना. आणि अशा एखाद्याच्या दुःखावर मीठ चोळणं बरं आहे का? सरिता सुरेशच्या डोळ्यात पाहत म्हणाली. आणि मग मात्र सुरेशला राहवलं नाही. अश्रूंना वाट मोकळी करून देत त्याने सरिताला कवीत घेतली. तशी सरिता लाजली व म्हणाली, अहो, असं काय करता? आपण घरी नाही, बागेत आहोत. तेवढ्यात मोबाईल वाजला. प्रणिताचा फोन होता. ती विचारत होती, अहो आई, कुठे आहात तुम्ही? घरी या लवकर, आम्हाला खरेदीसाठी बाजारात जायचे. कसली खरेदी सरिता? सरिताने विचारले. ते मी नाही सांगणार, ते आमचं गुपित आहे. बरं, आलोच हां आम्ही, असे म्हणत दोघेही हसत हसत उठले. प्रणिताला वाटते त्यांचं गुपित आपल्याला कळणार नाही. अगं, काळ्याची पांढरी झालीत की ग आमची. हो, यालाच तर संसार म्हणतात ना, सुरेश बोलला आणि दोघेही घराकडे निघालीत. मित्रांनो, कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य कळवा. लाईक करा आणि शेअर करा. तसेच हा चॅनल आपला सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.